नाद लागतो नाद. एका माणसा लग्नाच्या अगोदर लग्नाच्या अगोदर लेकरू अगोदर काम केलंय आणि पुन्हा ठराव घेतली. खेड्या गणित वाल्मी करार तयार होत्याला म्हणून आताच आम्ही दार फुटाच्या अगोदर दार बांधण्याचा प्रयत्न करतो. नमस्कार, मी गणेश शिंदे. आपण पाहता जी मराठी न्यूज. बातमी म्हणजे पारदर्शकताच. आपल्या बरोबर 70-72 वयाचे आजोबा आहेत आणि भुंजे या गावामध्ये ते उपोषणाला बसलेत. काय गरज पडली एवढं उपोषण करायची एवढ्या वयामध्ये, किंवा काय असं मोठं या गावामध्ये घडलेलं आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. परंतु तत्पूर्वी आपण सांगूया की आज त्यांचा 3रा दिवस आहे. साधं 2 तास जरी आपल्याला जेवणाचा पासून जर आपण थोडस उशीर झाला तर आपल्याला चक्कर येते. हा आपल्यातला भाग आहे. परंतु आज 70-72 वयाच्या आजोबाने आज 3 दिवसापासून उपोषण धरलेलं आहे. अशी काय मोठी घटना घडली त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. त्यांचं नाव सौदागर डांगरे असं त्यांचं आडनाव आहे. काका, काय झालंय, कशासाठी उपोषणाला बसलेत? मी सौदागर विष्णू डांगरे, राहणार भोंजे. इथं जी काय गावाची काय भ्रष्टाचार झालाय, अधिकारी आणि पुढारी यांच्या संगनमतानं ही जी काय गावात गजागोंधळ चाललाय, ह्या संदर्भात मला कुठं वाचत फुटानं दिनांक 9/12/26 रोजी आपलं 25 रोजी मी एक अर्जद्वारे एक पाणी पुरवठ्याचा कार्यकारी अभियंता यांना मी पत्र दिलं आणि विचारणा केली की सुधर बाबा, ही कामं जी आहे ती ज्या ठिकाणी आहे ती पाहिजे त्या ठिकाणी नाही, ती ज्या ठिकाणी नाही ती त्या ठिकाणी तयार केली ती, तरी पण माझ्या कसल्याही प्रकारची दखल घेतली नाही. मग त्यानंतर साधारण 20-2 कार्यकारी अभियंता आलं, मी स्पॉट दाखवलं. परंतु त्यांनी संबंधित पुढारी आणि कॉन्ट्रॅक्टदाराला सांगितलं की इथं असं करा, तिथं असं करा. आणि मग त्या माध्यमातून त्यांनी काय केलं, कुणाचाही विचार नाही, त्यांनी बॉडीनं 26 तारखेला 26/2 एक ठराव घेतला आणि ते ठराव कुणाला माहित नाही, सभासद लोकांना सुद्धा माहित नाही, फक्त ग्रामसेवक आणि इथला उपसरपंच काय सणातो माटे यांनी हे कागदी कोहरं नाचवून त्याने दिलं आणि त्या आधारावर यांनी पुन्हा लिंक चालू केली. सुदूर ठराव घेतलाय आणि आम्ही हे काम केलंय. म्हणजे लग्नाच्या अगोदर लेकरू अगोदर काम केलंय आणि पुन्हा ठराव घेतली. म्हणजे ही जी अनागोंदी कारभार चाललाय या संदर्भात मला वाचा फुटाने म्हणून मी 25/2/26 माझ्या रामनिवास देवळात न्याय मागण्यासाठी आणि प्रत्यक्ष तुम्हाला अधिकाऱ्याला, वरिष्ठ अधिकाऱ्याला बघता यावं म्हणून या ठिकाणी मी उपोषण धरलेलं आहे. काळ आणि यांचं राजकारण हे पहिल्यापासून कमी आणि समाजकारण जास्त अशा प्रकारचा प्रवास झालेला असल्यामुळं जे काही गावामध्ये काय अनधिकृत गोष्टी घडतात, ज्या त्यांना पाहवत नाहीत किंवा त्या गोष्टी चुकीच्या होतात असं त्यांना वाटतं, याच्यासाठी ते उपोषणाला बसलेले आहेत. तर आपण ह्यांचे 3 ते 4 मुद्दे आहेत. ह्या 4 मुद्द्यावरती 5 मुद्द्यावरती ते उपोषणाला बसले आहेत. पहिला मुद्दा आहे की कचरा कुंड्या. तर काय विषय, कचरा कुंड्याचा काय विषय काका? साधारण ही कचरा कुंडी, शीस खत आणि ही चुंबडीचं खत ह्या संदर्भाला 5,93,000 रुपये बिल तयार झाले. तर त्याच्यातली एक कचरा कुंडी अशी आहे की ग्रामपंचायत ऑफिस, तिथं ग्रामपंचायत ऑफिस आहे, त्याच्या शेजारी 15 फूट अंतरावर कचरा कुंडी. चुकीचं झालं असं तुम्हाला म्हणायचं? चुकीचं. अव आलेली चौक आहे
आणि आलेल्या अधिकाऱ्याला आपण ती सुगंध द्यायचा का? कचरा कुंडी बाहेर असते का गावातच? तर आमचं म्हणणं आहे इथं कॉन्ट्रॅक्टदारच घर आहे, मग त्यांची ते प्रत्येक चौकात घ्या. अन्यथा ही जी कचरा कुंडी आहे, बाहेर टाकला आणि ह्या कचरा कुंडी ज्या आहेत त्या, की कच्चे इट वापरून पैसे लाटण्याकरता आणि हे सगळं प्रकार चाललंय. म्हणजे त्यांचं एकंदरीत म्हणणं आहे की ज्या कचरा कुंड्या पाहिजे असतात त्या ठिकाणी बनवलेल्या नाहीत आणि ते बनवताना देखील व्यवस्थित बनवलेले नाहीत. त्याचं कुठंतरी कॉन्ट्रॅक्टदाराला फायदा व्हावा ह्या हेतूनं बनवले आहेत असं त्यांचं थोडक्यात म्हणणं आहे. दुसरा मुद्दा आहे का शोष खड्डे किंवा हे जे चुंबळीचे खड्डे म्हणले, याचं भुयारी गटाराचे खड्डे, ह्याचा काय विषय आहे? हे जे आता आमच्या इथं भुयारी गटारी झालेली आहे, आता ही चुंबळीची जी गट आहे ती ज्या ठिकाणी भुयारी गटारीचं सेंटर आलाय शेवट, त्या ठिकाणी ती गरजेचं आहे. परंतु इथं गावाच्या पूर्व बाजूला एकदम दलदल आहे. आता सध्या सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल. त्या ठिकाणी न टाकता वरच्या बाजूला जिथं खटायचं पाणी साचतंय त्या ठिकाणी चुंबडीचं खट बांधल्यात आहे. मग जिथं घाण तिथं पैसे नाहीत. तर एक माझं असं म्हणणं आहे, म्हणजे चाललंय म्हणजे काय चाललंय, काय ही ग्रामपंचायतीचं गावाच्या विकासासाठी आहे का कमिशनचं केंद्र आहे? ते एका वृत्तपत्रामध्ये आलेली बातमी दाखवत आहेत. ग्रामपंचायतचं विकास केंद्र हे कमिशनचा अड्डा झालाय का, अशा प्रकारची बातमी आहे. आपण जर पाहिलं असेल तर प्रत्येक कामामध्ये कुठेतरी भ्रष्टाचार त्यांना दिसतोय आणि त्या पद्धतीने त्यांनी उपोषण धरण्याचा पवित्रा घेतलेला आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या हेतून एक सडकेच्या कडेला खड्डे आहेत, त्या संदर्भात देखील मुद्दा तुम्ही मांडलेला आहे. त्याचा काय विषय आहे? सेंद्री बोईंजे रस्ता ही राष्ट्रीय महामार्ग आणि त्या राष्ट्रीय महामार्गासाठी गट नंबर 14 मधलं ह्या शहाच्या एरियापासून ती वड्यापर्यंत ही 14 गट नंबर मधलं रान सडकीसाठी संपादन केलेली आहे. तर ती त्याचा फेरफार बी माझ्याकडे पण घरी आहे. 14 गट नंबर मधलं त्याच्यातला गट नंबर 57-1 मध्ये महाराष्ट्र शासनाचा उतारा असताना 2 मध्ये सदर लोकांना नोटरीवर घरं दिलेली आहेत, विकलेली आहेत. तर ठराविक अंतरावर आहे. साधारण पूर्व पश्चिम लांबी साधारण 50 फुटाची, परंतु 100 फूट अंतरावर ही शिवज खट बांधलेला आहे. ते पण चुकीचं झालंय. चुकीचं म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या संपादन जागेत खट बांधलेला आहे. वरती खट बांधायची गरज नाही. असं शहाच्या एरिया करून असा ढाळ आहे. 13 ते 14 खट न बांधता जर भुयारी गटार जर बांधली तर इनडायरेक्ट पाणी पश्चिम दिशेला जाते. म्हणजे नको आहे तिथं. आणि गावात जी काय चाललंय जिथं भुयारी गटार नाही असं कितीतरी स्पॉट आहेत. म्हणजे तुमच्या मनमानी कारभारावर चाललंय. कॉन्ट्रॅक्टदार आणि पुढारी ही सकम येऊन आहेत. ही हेचनी गाव बटाईनं दिलंय. इतर लोकांनी तर बोलायची पंचायतच आहे. आम्ही जर बोललो तर वाट पडायचं. मग ही जर असं चाललं तर खेड्या गणेश वाल्मी करार तयार होत्याल म्हणून आताच आम्ही 10 फुटाच्या अगोदर दार बांधण्याचा प्रयत्न करतो. आपला 5वा मुद्दा आहे की पाणी पुरवठ्याची टाकी, ह्याच्या संदर्भात देखील आपण मांडणी केलेलं आहे. टाकीचा काय झाला विषय? अहो टाकी 2 वर्षापासून टाकी साधारण पाणी सोडलेलं नाही. ती टाकी साधारण 20 फूट 70 फूट अंतरावर आहे उंचीला. मग टाकीचा नियम कसा असतो की जेवढी टाकीची उंची तेवढ्या अंतरात घरं नसली पाहिजे, असा त्यांचा नियम आहे. परंतु ह्यांच्या मेहण्याच्या दोघांच्या मनमानी कारभारानं होऊन जाऊ दे. गावठाणातली जागा आहे. आपण घर किती जवळ आहे ती का नाही ती का त्याचं उद्या तिथं 20 फूट अंतरावर घर लागत नाही. ती जर कचली तर काय होईल? काय नाही, होऊन जाऊ दे. आता सध्या
ती टाकी गावात पाणी 2 वर्ष पाणी नसताना 5 ते 6 इंच टाकी आता सध्या काढलेली आहे. एका बाजूला कल्ले. मग ज्या ठिकाणी घर आहे ती त्या ठिकाणी कळली काय. तर ही ही जर टाकी कळली आणि तिच्यापासून जीवितहानी किंवा घराची जर हानी झाली तर याला जबाबदार कोण? आम्हाला लिखी द्या. या माझ्या निवेदनाचा सुद्धा आहे की सदरी जीवितहानी किंवा घराची हानी झाली तर याला जबाबदार कोण? लिखी स्वरूपात द्या. नाही तर टाकी दुसऱ्या ठिकाणी हलवा. आपण जर पाहिलं असेल त्यांचा दम भरतोय, आज 3रा दिवस आहे. परंतु आपण जर पाहिलं असेल या ठिकाणी 5 मुद्दे त्यांनी अगदी व्यवस्थित मांडलेले आहेत आणि एकही मुद्दा त्यांच्या कोणत्याही स्वतःच्या स्वार्थापोटी मांडलेला नाही. आपण 5ही मुद्दे जर पाहिले असतील तर सर्व काही या गावच्या म्हणजे भुईजे गावकरांच्या हिताचे मुद्दे आहेत आणि ज्या ठिकाणी भ्रष्टाचार आणि ज्या ठिकाणी थोडंसं चुकीचं होते असं त्यांना वाटतंय आणि त्यांनी ते निदर्शनात देखील आणून दिलंय. वारंवार त्यांनी बरेच अर्ज आपण जर पाहिले असेल त्या ठिकाणी बरेच अर्ज आहेत आणि ते अर्ज ते वारंवार तक्रार करतात, अधिकाऱ्यांशी संपर्क साधतात, परंतु एकही अधिकारी त्या अर्जाची बीक घालायला तयार नाहीत. अक्षरशः त्यांच्या प्रत्येक अर्जाला केराची टोपली दाखवलेली आहे. त्या संदर्भात आता यांचं एवढं वय आहे, परंतु त्यांना असं वाटलं की आपण गावासाठी कुठेतरी काहीतरी करूया. या संदर्भानुसार त्यांनी चांगला अभ्यास करून, कारण ते सरपंच राहिले त्यांना माहिती असतं की कोणत्या ठिकाणी काय करायला पाहिजे. तर चुकीच्या गोष्टी होत आहेत हे त्यांच्या निदर्शनास आल्याबरोबर त्यांनी या गोष्टीचा पूर्ण ताळेबंद करायला चालू केलेला आहे. परंतु कोणत्याही प्रकारचा दाद न मिळाल्यामुळे आज त्यांनी उपोषणाचा पवित्रा घेतलेला आहे. आज 3रा दिवस आहे, परंतु त्यांना कोणत्याही प्रकारचं शासनाकडून आश्वासन ठोस न मिळाल्यामुळं त्यांनी अद्यापर्यंत उपोषणाचा पवित्रा कायम ठेवलेला आहे. आणि आताच आपण पाहिलं असेल की डॉक्टर देखील या ठिकाणी येऊन व्हिजिट करून गेले आहेत. जुन्या काळची माणसं आहेत त्याच्यामुळं 3-3, 4-4 दिवस आज त्यांच्या तब्येतीला कुठल्याही प्रकारचा धक्का लागलेला नाही. परंतु शासनाने याची दखल लवकरात लवकर घ्यावी आणि त्यांच्या उपोषणाचे गांभीर्य ओळखून त्यांच्या ज्या शासकीय त्यांच्या ज्या मागण्या आहेत ज्या की लोकहिताच्या आहेत त्या मागणीला कुठेतरी न्याय द्यावा यासाठी त्या ठिकाणी बसलेले आहेत. आणि आपण जर पाहिलं असेल तर त्यांचा एकच मुद्दा आहे की भुईंजे गावचं चांगलं व्हावं, या मुद्द्याला कुठेतरी धरून शासनाने त्यांना न्याय द्यावा एवढीच माफक अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. कॅमेरामॅन मी गणेश शिंदे, जी मराठी न्यूज, भुईंजे.